पक्षाचा आदेश डावलल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार आहे। त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांवर देखील कारवाई होणार आहे। जेडपीमध्ये भाजपला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे। पक्षाचा आदेश डावलल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार आहे। सुरेश धस माजी महसूल राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते, मात्र आता जी निवडणूक झाली या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत केली आणि त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे। भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत मदत केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात येणार आहे। सुरेश धस हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस आहे। भाजपला ते या निवडणुकीत मदत करतील असंही बोललं जात होतं, जे प्रत्यक्षात खरं झालं आणि आता त्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। आपल्यासोबत स्वतः सुरेश धस आहेत। सुरेश धस, तुमच्यावर राष्ट्रवादीनं कारवाई केलेली आहे, काय नेमकं सांगाल? ही तुम्ही गृहीत धरली होती कारवाई? नाही, माझ्यावर कारवाई नाही झालेली अजून। नाही, पण पक्षाचा आदेश डावलल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई होणार आहे, म्हणजे तुम्हाला ही अपेक्षित होती तर? नाही, कारवाई होणार आहे असं म्हटलंय। कारवाई होण्यापूर्वी मला नोटीस वगैरे आलं तर मी माझी बाजू मांडेल ना, अजितदादा, पवार साहेब, तटकरे साहेब यांच्या सर्वांच्या समोर मांडेल। म्हणजे भाजपला का मदत केली या संदर्भातली तुम्ही बाजू मांडणार? हो, नाही, मी अगोदर सांगितलं होतं 2 दिवस। हॅलो, हा, नाही, हे प्रसार माध्यमांना आम्हाला देखील माहित होतं की तुम्ही भाजपला मदत करणार आहात। तो उघडपणे सांगितलं होतं ना, मी काय 2 दिवस अगोदर जाऊन सांगितलं की मी भाजपाला मतदान करणार आहे, भाजपाच्या बाजूने राहणार आहे। नाही, पण या मागचं कारण काय नेमकं? म्हणजे तुम्ही हे पक्षाला कळवलं होतं? अगोदर स्वतः जाऊन दादांना सांगितलं होतं। अच्छा, मग पक्ष नेत्यांना सांगितलं होतं की मी हे करणार आहे म्हणून। अच्छा, मग त्याला काय पक्षाची मंजुरी होती? नाही, पक्षाची मंजुरी नव्हती। मला अजितदादांनी सांगितलं असं करू नको, हा, परंतु मी करणार म्हणलं दादांना। म्हणजे तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात हे जे सगळं बोललं जातंय ते खरं आहे? वाटेवर बिटेवर नाही काही। मी अजितदादांना सांगितलं होतं आमच्या जिल्ह्यापुरता अजितदादांच्या हिताचा मी निर्णय करेल। पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादीत आहात, तुम्ही माजी महसूल राज्यमंत्री आहात आणि तुम्हाला जर पक्षाने देखील सांगितलं असं करू नका आणि तुम्ही करता, याचा अर्थ मग आम्ही काय काढायचा? नाही, मी सांगितलं होतं ना अजितदादांच्या हिताचा निर्णय करा। मी का केला तर ते आमच्या जिल्ह्यामध्ये काही लोक, काही नेते हे अजित पवार साहेब यांच्यापेक्षा, दादांपेक्षा, साहेबांपेक्षा मोठे झालेले आहेत। तुम्ही नाव घ्या ना, तुम्ही नाव घ्या सुरेश धस, तुम्ही नाव घ्या। नाव घेतलेलं आहे, आता पुन्हा एकदा घ्या, कारण त्यांनीच तुम्हाला विश्वासघातकी म्हटलंय। हो, ज्यांनी मला विश्वासघातकी म्हणलं त्यांना मी उत्तर दिलेलं आहे। जे स्वतःच्या रक्ताचे होऊ शकले नाही बरं का, ज्यांनी स्वतःच्या काकांच्या नगरपालिकेतले सदस्य पळवून काकांचा विश्वासघात करून नगरपालिका ताब्यात घेतली परळीची, त्यांनी मला विश्वासघातकी म्हणणं मी 2 दिवस अगोदर सांगून विरोधात गेलो। मी कसं काय विश्वासघातकी होईल? आणि त्यांनी स्वतःच्या मुंडे साहेबांना स्वतः धोका देऊन नगरपालिकेचे सदस्य पळवून नगरपालिका ताब्यात घेतली। त्यांनी विश्वासघातकी मला म्हणणं म्हणजे विश्वासघातकी या शब्दाचं विडंबन आहे, नाही विडंबन आहे। नाही, नक्की। मग आता तुम्हाला देखील माहिती आहे की कारवाई होणार आहे, तुम्हाला दादांनी सांगितलं असं करू नका तरी तुम्ही केलं, त्यामुळे तुम्हाला परिणामाची नक्कीच खात्री होती की काय होणार आहे। मग आता अधिकृत घोषणा तुम्ही कधी करताय? सुरेश धस, सांगून टाका महाराष्ट्र वनवर, तुम्ही अधिकृत भाजप प्रवेशाची घोषणा कधी करताय? अहो, भाजपामध्ये मी जाण्याचा याचा प्रश्नच येत नाही। मी काय भाजपाकडे काय मागितलं नाही, मला हे पद द्या, ते पद द्या। माझ्या सदस्यांनी फक्त भाजपला मतदान केलेलं आहे। मग तुम्हाला हे नेमकं कोणाला दाखवून द्यायचं होतं? धनंजय मुंडेंना दाखवून द्यायचं होतं म्हणून तुम्ही भाजपला मदत केली? मुंडेंना दाखवायचं होतं, MLC वाले जेवढे लोक आहेत आमच्या पक्षामध्ये त्यांना दाखवून द्यायचं होतं, ज्यांची चलती MLC वाल्यांची। मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची संख्या जास्त आहे ना आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। म्हणजे तुम्ही भाजपमध्ये जाणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट करताय, राष्ट्रवादी कारवाई करणार हे देखील तुम्हाला माहिती आहे? भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही। मी काय भाजपाकडे काही मागितलं नाही, भाजपाशी चर्चा केली नाही त्या बाबतीत। फक्त पंकजाताईंच्या जिल्हा परिषद अध्यक्ष जो आहे त्याला मतदान